गुन्हेगारीच्या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे यासाठी आपण सगळ्या युवकांना घरूनच घरच्या आई-वडिलांनी बाळकडू जर तशा पद्धतीने दिलं तर अशा ज्या घटना आहेत त्या घटना होणार नाही. बावनकुळे साहेब हे विजनरी नेते आहेत, त्यांच्यामुळे अमरावतीला चांगलाच फायदा होईल. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीला जे आहेत ते 6 महिने झाले आहेत. याच 6 महिन्यात जे आहेत ते आपल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नेमकं काय कामं केलेली आहेत याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक ऋषिकेश देशमुख आहेत. दादा, 6 महिने अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीला झाले आहेत. काय नेमके तुमच्या प्रभागात कामं झाले? आपण मी निवडणुकीच्या आधी नागरिकांना जे आश्वस्त केले होते की प्रभागामध्ये योग भवन असेल, आपण सभागृह केलं होतं नागरिकांसाठी, महिलांसाठी जे योग भवनाचं मी आश्वस्त केलं होतं ते काम सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात आणि नागरिकांच्या मागणीनुसार मी ते काम सुरू केलेलं आहे आणि ते काम पूर्णत्वास आलेलं आहे. आणि विकासाचा जो झंझावात आहे तो नक्कीच या 6 महिन्यामध्ये आमचा सुरू झालेला आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता अमरावती महानगरपालिकेमध्ये आहे. आम्ही जो अजेंडा घेतला होता, साफसफाईचा अजेंडा जो घेतला होता शहरामध्ये, इंदोरसारखं साफसफाई अमरावती शहरामध्ये झाली पाहिजे, त्या धर्तीवरती या गेल्या 2 महिन्यामध्ये पावसाळ्यात जी परिस्थिती उद्भवली होती ती परिस्थिती पूर्ण हाताळण्यात यश मिळालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं कामकाज अमरावती महानगरपालिकामध्ये होत आहे. प्रभागातल्या जनतेच्या काय नेमक्या समस्या सोडवल्या आहेत तुम्ही, काय सांगाल? प्रभागाच्या जनतेच्या ह्याच समस्या होत्या. दैनंदिन कचऱ्याची गाडी, साफसफाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीचे 3 वर्षामध्ये प्रशासक काळामध्ये जे कामं रखडलेली होती, ती कामं होती नाली, रस्ते, या कामांकडे पूर्णत्व दुर्लक्ष झालं होतं. पण आमच्या महानगरपालिकामध्ये ज्या नागरिकांनी जसं आम्हाला सूचना केल्या, मार्गदर्शन केलं, ज्या मागण्या केल्या, आम्ही त्या मागण्या पूर्ण मंजूर करून त्याचे कामकाजसुद्धा सुरू केलेले आहे. नुकतंच अमरावती शहरात जे आहे ते हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? हेल्मेट सक्तीचा जो विषय सन्माननीय पोलीस विभागाने जो आपल्या अमरावती शहरामध्ये राबवला आहे, त्यासाठी तसं पाहिलं तर सकारात्मकच तो विषय घ्यायला पाहिजे सगळं विद्यार्थ्यांनी आणि सर्व नागरिकांनी. कारण ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. पण उगाच कुठल्या ट्रान्सपोर्टरला किंवा कोणाला दोष देऊ नये. आपणच स्वतः आपली काळजी घेतली, आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपल्याला कुठल्या प्रकारची इजा होणार नाही. त्यामुळे हेल्मेट सक्तीला पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे असं मी आवाहन सर्वांना करतो. अमरावती शहरात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. तरुण जो आहे तो मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत आहेत. तरुणांना काय सल्ला द्याल तुम्ही नेमका? आम्ही नेहमीच आमच्या राजाराम प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्याकरिताच घेत असतो की सगळ्या युवकांना घरूनच घरच्या आईवडिलांनी बाळकडू जर तशा पद्धतीने दिलं तर अशा ज्या घटना आहेत त्या घटना होणार नाही. आता येणाऱ्या महिन्याभरात गणपती उत्सव आहे, तर आम्ही पोलीस विभागासोबत येत्या 8 दिवसामध्ये मीटिंग घेऊन तशा शहरामध्ये त्या पद्धतीच्या उपाययोजना करून युवकांमध्ये सकारात्मकतेची ऊर्जा आणणे हे आज काळाची गरज झालेली आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि तो यशस्वी करून दाखवेल. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर जनतेची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कसं पाहता तुम्ही या नाराजीकडे? जनतेची नाराजी मुळीच नाही आहे. नाराजी जी आहे ती विरोधकांची आहे. पालकमंत्री बावनकुळे साहेब जेव्हापासून झाले, DPCचा फंड दरवर्षी वाढतो आहे. अमरावती शहरामध्ये जे सन्माननीय पालकमंत्र्यांनी आम्ही जेव्हा उमेदवार म्हणून उभं होतो तेव्हा CCTVचा प्रोजेक्ट जो या शहरामध्ये राबवण्याचा जो शब्द दिला होता तो शब्द या DPCच्या मीटिंगमध्ये पूर्ण झाला आणि पुढल्या महिन्यामध्ये ते आता काम टेंडरिंगला लागलेलं आहे. पुढल्या महिन्यामध्ये शहराची सुरक्षितता जी आहे ती चांगल्या पद्धतीने AI द्वारे जे चांगले कॅमेरे आपण मुंबई पुण्यामध्ये बघतो आहे ते अमरावती शहरामध्ये सुरू होत आहे आणि तो चांगल्या माध्यमातून एकाही समाजाच्या नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. महिलांसाठी साहेबांनी जो पुढाकार घेतलेला आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतलेला आहे आणि असे पहिले पालकमंत्री आहे की ज्यांनी DPCमध्ये 150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक DPCला प्रत्येक पालकमंत्र्यांना त्यांनी निर्देशित केलेलं आहे की आपण आपल्या ह्याच्यातला जिल्हा नियोजनचा जो फंड आहे तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिला पाहिजे आणि त्याची मंजुरात सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे बावनकुळे साहेब हे विजनरी नेते आहेत, त्यांच्यामुळे अमरावतीला चांगलाच फायदा होईल हे मी तुम्हाला 100% सांगतो. येणाऱ्या काळात तुमच्या प्रभागासाठी काय नेमकं तुमचं नवीन विजन असणार आहे? आपण येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच सर्व युवकांसाठी एक मी मॉडेल तयार करतो आहे आणि त्या मॉडेलाची अंमलबजावणी त्यातला पहिला टप्पा म्हणून आम्ही ऑक्सिजन पार्कचं करतो आहे. त्याची आत्ताच
आमची मागणी मंजूर झाली आहे. सन्माननीय आयुक्त साहेबांनी त्याच्यावर मंजुरातसुद्धा दिली आहे. या प्रभागामधूनच शहरात विविध उपक्रम आम्ही राबवणार आहे आणि ते उपक्रम आपण गार्डनच्या माध्यमातून असेल आणि विद्यार्थ्यांसाठी वेगळे प्रशिक्षण असेल, जसंच तुम्ही म्हटलं गुन्हेगारीसाठी, तर गुन्हेगारीच्या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे यासाठी आपण अमरावती शहरामध्ये, अमरावती विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करणार आहे मनपाच्या माध्यमातून. तर हे होते प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक ऋषिकेश देशमुख. त्यांनी सविस्तर आपल्या सर्व प्रश्नांची जे उत्तरे आहेत ते दिलेली आहे. कॅमेरा पर्सन संकेत ठाकूरसह योगेश मोहकार, अमरावती ब्रेकिंग.